Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभु येशू. Beloved people, all those who are watching us online, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. जे सर्वजण आम्हाला या वेळेला ऑनलाईन पाहतायत, तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या गौरव नावामध्ये स्वागत करतो. Today is our online Sunday morning worship service. आज आपली रविवारची ऑनलाईन ही सकाळची उपासना आहे. And God has given us this blessed opportunity once again to hear the blessed word of God. आणि देवाने परत एकदा आपल्याला ही सुसंधी दिली आहे की आपण देवाचा आशीर्वादाचं वचन ऐकू शकतो. And through the word of God, आणि देवाच्या वचनाद्वारे we can overcome everything in life. आपण जीवनातल्या प्रत्येक संकटावर मात करू शकतो. So let us all prepare our hearts to receive the blessed word of God. आणि म्हणून या वेळेला आपलं हृदय तयार करूया देवाचं हे आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी. Because this word of God is going to bring positive change in our life. कारण की हे देवाचं वचन आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक सकारात्मक असं उत्तर, एक परिणाम आणणार आहे. So now to hear the blessed word of God, आणि म्हणून आता देवाचं हे आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. तुम्हा सगळ्यांना अतिशय छान शुभ सकाळ. May God bless you देव तुम्हाला आशीर्वादित करो, and increase you तुम्हाला वाढवो and fulfill all your heart's desires. आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो. Even as we are going through this harsh pandemic times, या महामारीच्या संकटातून आपण सगळेजण जात असताना yes, I have a burden for all of you. अर्थातच मला तुम्हा सगळ्यांचं ओझं आहे We are really praying for you. आणि खरोखर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. Things don't seem really good, कारण गोष्टी नाही चांगल्या सध्याला, but yet तरीही I think so we need to keep focus on our Lord, मला असं वाटतं की आपण आपल्या प्रभूवरती लक्ष ठेवून जगायचं and He is going to set us free. आणि प्रभू आपल्याला मोकळ करणार. And so basing my message on this particular thing that is happening around us, तर आपल्या अवतीभोवती ही जी विशिष्ट गोष्ट घडत आहे त्यावर आधारभूत आज माझा हा उपदेश. so I'm going to give you some 8 points. तुम्हाला मी देणार आहे ज्यात 8 मुद्दे असतील. It's just a common sense points, आणि कॉमन सेन्स म्हणजे एक सर्वसाधारण ज्ञान जे सगळ्यांना असावं. and if we apply these rules in our lives, आणि हे नियम जर आपण आपल्या जीवनात वापरले we can come out of many of these problems. तर आपण अनेक समस्यांमधनं बाहेर पडू शकतो. And there is one more good news, अजून एक चांगली बातमी अशी that we are going to have breaking of bread today. की आज प्रभू भोजन सुद्धा मी तुम्हा लोकांना ऑनलाईन देणार आहे. So I want you all to get prepared. तर तुम्ही सगळ्यांनी तयार राहा. I believe you are prepared because last week I had shared with you आणि माझा विश्वास आहे की तुमची तयारी प्रभू भोजनाची असेलच, कारण गेल्या आठवड्यामध्ये मी स्वतः तुम्हाला अनाउन्समेंट केली होती की मी प्रभू भोजन घेणार आहे. and so you can have bread or chapati or something in a plate and a juice also in a glass. तर घरामध्ये ब्रेड किंवा चपाती जे काही असेल ते घ्या, एका ग्लासमध्ये एखादं ज्यूस किंवा काही कोल्ड ड्रिंक असेल तर ते घ्या and sit with your family आणि परिवाराला एकत्र घेऊन बसा. and take this ordinance, आणि हा जो विधी देवाने आपल्याला घालून दिलाय, पवित्र विधी, तो पाळा. because it's very important कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे that the church does not forget this very important ordinance that God has set up. की चर्चमध्ये देवाने हा जो एक अतिशय महत्त्वाचा पवित्र विधी घालून दिलेला आहे की ज्याची पण एक फार मोठी भूमिका आहे आपल्या जीवनात, ती आपण विसरून चालणार नाही. And especially during these times, आणि खास करून असल्या या महामारीच्या काळात we need to stay healthy. आपली तब्येत पण चांगली राहायला पाहिजे. We need to be healed of our sickness, आपण आरोग्यवान पाहिजे. काय आजारपाजार असतील तर त्यातनं आपल्याला आरोग्य मिळायला पाहिजे and we need to have long life. आणि आपल्याला दीर्घायुष्य पण मिळायला पाहिजे. And so all these promises Paul gives us in 1 Corinthians 11:30. तर 1 करिंथ 11 अध्याय 30व्या वचनामध्ये पौल आपल्याला ही सगळी वचनं देत आहे. Amen. Amen. So keep yourself ready. तर सांगायचं तात्पर्य सगळ्यातनं असं की आज प्रभू भोजन घेणार आहोत, त्याची पूर्वतयारी ठेवा. The heading of today's message is how to keep safe. आणि आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे सुरक्षित कसं राहायचं. How to keep safe. शीर्षक सुरक्षित कसे राहायचे. We'll open our Bibles to Proverbs chapter 7 verse 2. नीतिसूत्र याचा 7वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण त्यासाठी घेणार आहोत. Keep my commandments and live, and my law as the apple of your eye. नीतिसूत्र याचा 7वा अध्याय त्यातलं दुसरं वचन असं म्हणतं, माझ्या आज्ञा पाळ आणि वाच आणि आपल्या डोळ्यातल्या भावलीप्रमाणे माझा नियम सांभाळ. This is what God is saying. असं देव आपल्याला सांगत आहे Keep my commands की माझ्या आज्ञा पाळ
His written commands त्याच्या लिहिलेल्या आज्ञा and the commands which He speaks to you in your heart, आणि ज्या आज्ञा देव तुझ्या हृदयामध्ये तुला देतो त्या, that which you feel in your good conscience, तुझ्या चांगल्या सद्विवेक, चांगल्याच म्हणजे सद्विवेक भावामध्ये ज्या आज्ञा तुला जाणवतात त्या, that which the Holy Spirit leads you into. आणि पवित्र आत्मा ज्या कुठल्या आज्ञेमध्ये तुम्हाला चालवतो त्या सगळ्या आज्ञा पाळा. That's what God is saying. असं देव आपल्याला इथे नीतिसूत्र 7:2 मध्ये सांगत आहे. You know, the coronavirus outbreak has created a lot of problems worldwide. आता हा कोरोना व्हायरस जो आलेला आहे त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये खूप सारा गोंधळ, कल्लोळ आणि त्रास आहे. It has affected our business, सगळ्यांच्या व्यवसायावर परिणाम झालाय our daily routines, आणि आपलं दररोजचं नित्य नियमाचं जे जीवन होतं, रोजची दिनचर्या जी होती ती सगळी विस्कळीत झालेली आहे. it has robbed people of their health आणि लोकांची तब्येत या सगळ्यामध्ये बिघडायला लागलेली आहे. and business and their finance. कारण धंदे ठप पडलेले आहेत, मग आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे, पैसा नाही, बिकट अवस्था, Many are going through depression आणि अनेक लोक त्यापायी नैराश्यामध्ये, डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. and anxiety and sorrow. अनेक लोकांना टेन्शन आलेलं आहे, अनेक लोकांना चिंता खात आहे, अनेक लोकांना या सगळ्याचं दुःख वाटतंय, लोक उदास झाले आहेत. Still others are suffering with fear of the future. आणि काही लोकांना भवितव्याची भीती वाटत आहे की आता भविष्यात अजून काय काय होणार आहे. Unfortunately, दुर्भाग्याची बाब म्हणजे many have been even infected with this virus. अनेक लोकांना हा कोरोना व्हायरस झालाय सुद्धा. That includes even our Christian brothers आणि and sisters. त्याच्यामध्ये आपले ख्रिश्चन बंधुजन सुद्धा बऱ्यापैकी आहेत की ज्यांना हा कोरोना होऊन गेला. We cannot deny this fact. आणि आपण ही वास्तविकता नाकारू शकत नाही कारण की अनेकांना कोरोना होऊन गेलाय. Even some of our pastors have fallen prey to this virus. आमच्यातल्या आपल्यातल्या काही पाळक वर्गाला सुद्धा हा कोरोना व्हायरस झालेला आहे. Some have lost their lives also. आणि काहींचं जीवन त्यामध्ये गेलं, काहींचे प्राण त्यामध्ये गेले. Others have come out of it, काही लोकांना मात्र आरोग्य मिळालं, ते त्यातनं बाहेर आले. but yet they have carried that anxiety and fear in their पण heart. तरी लोकांमध्ये एक जनरली आपण बघतो की आता एक चिंता, टेन्शन, कपाळाला आठ्या, काळजी हे आहेच. And in the midst of it all, तर या सगळ्या असल्या वातावरणामध्ये there is still hope in the Lord. प्रभू येशूत अजून पण आशा आहे बरं का. There is hope still in the Lord. येशू मध्ये अजूनही आशा आहे. So don't give up. तर हार नका मानू. No matter what is happening around you, काही जरी तुमच्या अवतीभोवती होत असलं ना, you stay strong, तुम्ही खंबीर आणि बळकट राहा, cling to the Lord. प्रभूला धरून राहा. In the midst of hopelessness, have hope in the Lord. अगदी निराशमय अशा अवस्थेमध्ये तुम्ही प्रभूवर आशा ठेवा. And I will share some common sense lessons on how to keep yourself safe during this time. आणि एक सर्वसामान्य ज्ञान सुद्धा ज्याला कॉमन सेन्स म्हणतात ते मी तुम्हाला देणार आहे. या सगळ्या काळामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. Moses says मोशे म्हणाला in Deuteronomy 7 verse 9, अनुवादाचा 7वा अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये, Know therefore the Lord thy God is a faithful God who keeps his covenant and mercy with them that love him and keep his commandments to 1,000 generations. अनुवादाचा 7वा अध्याय आणि 9वं वचन तुम्ही पण काढा आणि वाचा. यास्तव तू हे जाण की यहोवा तुझा देव तोच देव विश्वासू देव आहे, जे त्याच्यावर प्रीती करतात व त्याच्या आज्ञा पाळतात. त्यांच्याशी तो 1000 पिढ्यांपर्यंत करार पाळतो व त्यांच्यावर प्रेम दया करतो. Amen. Amen. So here are a few common sense points. तर इथे काही कॉमन सेन्सचे असे मुद्दे आहेत की ज्याला फारसं डोकं चालवायची गरज नाही. First point, पहिला मुद्दा, stay away from fear. भीतीपासनं लांब राहा. म्हणजे काय? भिवू नका, Fear is the key of the devil घाबरू नका, कारण भीती सैतानापासून आलेली किल्ली आहे. to unlock your life and to destroy you. अशासाठी की ज्या भीती नावाच्या किल्लीनं सैतान तुमचं जीवन उघडणार आणि तुमचा नाश करायला येणार. Fear is a forerunner of calamity. आणि भीती म्हणजे संकटाची पूर्वतयारी करायला आलेला एक प्रतिनिधी. Fear is the creator of bad things. आणि भीती म्हणजे वाईट गोष्टींचा निर्माण करता. Fear brings one into captivity आणि भीती म्हणजे एखाद्याला बंधनात टाकणारी बाब. and confusion आणि भीती म्हणजे एखाद्याचा गोंधळ उडवणारी बाब. and frustration आणि वैतागवाडी, कंटाळ येणं, and inner conflict, कंटाळा येणं, वैतागवाडी होणं, आतमध्ये संघर्ष, टेन्शन and defeat. काळजी, चिंता, पराजय, निराशता. And it is the favorite weapon of the
devil. आणि सैतानाचं हे आवडतं हत्यार आहे ज्याला भीती म्हणतात. And fear has got nothing to do with faith. आणि भीतीचा संबंध विश्वासाशी काहीच नाहीये It is ऍक्च्युली. contrary to faith. भीती म्हणजे विश्वासाचा विरोधी शब्द आहे. It can be said as negative faith. एक नकारात्मक विश्वास म्हणू शकतो आपण भीतीला. People today have negative faith. आज लोकांमध्ये तोच नकारात्मक विश्वास म्हणजे भीती खूप घर करून बसली आहे. They say, I know that I will also fall prey. लोक म्हणतात नाही मला माहिती आता सगळ्यांनाच होत चाललाय म्हणजे मलाही होणारच. That is called negative faith. त्याला नकारात्मक विश्वास म्हणतात बेटा. सगळ्यांना होतोय म्हणून मला होणार म्हणजे काय? Say, त्याला नकारात्मक विश्वास म्हणतात. so you need to have positive faith. तर असं नको, आपल्यामध्ये सकारात्मक विश्वास असायची गरज आहे. Amen. आमेन. The spirit of fear is the spirit of bondage. भीतीचा आत्मा म्हणजे बंधनाचा आत्मा, That's what the Bible says. असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. Bible says God has not given us the spirit of fear, आणि बायबल तर म्हणतं देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेलाच but नाही, love, power and sound तर mind. देवाने आपल्याला प्रीतीचा, सौम्य मनाचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. Satan cannot gain access to your life unless you give in to the spirit of fear. आणि जोवर तुम्ही घाबरत नाही, म्हणजे तुम्ही घाबरलात तर सैतानाला तुमच्या जीवनामध्ये प्रवेश मिळेल, नाही तर नाही मिळणार. Job said, what I feared most came upon me. इयोब पण म्हणाला ना, मी ज्या गोष्टीला जास्त घाबरलो तीच गोष्ट माझ्या जीवनात घडली. Don't allow the devil to put fear in you. तर सैतानाला तुमच्यामध्ये अशी भीती घालायची परवानगी देऊ नका. You need to say, तुम्ही असं म्हणायची गरज आहे, the Lord is my light and my salvation. प्रभू माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. Whom shall I fear? What shall I fear? मी कुणाला कशाला घाबरू? Psalm 27 verse 1. स्तोत्र 27 त्यातलं पहिलं वचन, The Lord is the strength of my life. परमेश्वर माझ्या जीवनाची ताकद आहे Of whom shall I be afraid? आणि मी कोणाला घाबरायचं? Make this powerful confession. तर तुम्ही सामर्थ्य, ही जी सामर्थ्यवान कबुली आहे ती करा. Before you go out, बाहेर जाण्या अगोदर make such positive अशा confessions. पद्धतीचं सकारात्मक बोलणं करा आणि मग बाहेर पडा. जर बाहेर पडावंच लागत असेल तर Announce that the one who is in you is greater than the one is in the world. असं म्हणून जा, असं घोषित करून जा की जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे, तो महान आहे. 2 Corinthians 4:4. 2 करिंथ 4:4 मध्ये असं लिहिलंय. Bible also says बायबल असंही म्हणतं, in Proverbs 28 verse 1. नीतिसूत्र 28वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, The righteous are bold like a lion. नीतिमान माणसं सिंहासारखी धाडसी असतात असं लिहिलंय. Say, in Christ I am righteous. तर म्हणायचं कुठेही जाण्या अगोदर, ख्रिस्तामध्ये मी नीतिमान आहे I receive my divine boldness. आणि मी माझी दैवी हिम्मत आणि धाडस मी स्वीकारत आहे. The angel of the Lord encamps around them that fear God and delivers them. परमेश्वराचा दूत अशांच्या सभोवताली मुक्काम ठोकतो की जे देवाचं भय बाळगतात आणि तो देवाचा दूत त्यांना सुटका देतो. All these things are antidotes for your fear. हे सगळं वचनात लिहिलेलं आहे आणि तुमच्या भीतीची हीच लस आहे की सकारात्मक वचनं बायबल मधली बोला. If God is for me, who can go against me? म्हणा देव जर माझ्यासाठी आहे तर माझ्या विरुद्ध कोण जाऊ The शकतं? Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. Jesus commanded us not to fear. येशू ख्रिस्ताने आपल्याला आज्ञा केलेली आहे की भिऊ नका रे. Even in the midst of death, He commanded. अगदी मृत्यूच्या मध्येही त्याने आज्ञा करून सांगितलं की भिऊ नका. That's what Jesus told Jairus. यायराला येशू असंच म्हणाले ना Jairus, की fear यायरा not. भिऊ नको रे. In the midst of death, Jesus is saying, fear not. म्हणजे अगदी सगळीकडे मरण होतं, त्या मरणामध्ये येशू यायराला म्हटले घाबरायचं नाही. You should command this fear of death and to just leave you. तर तुम्ही या भीतीला आज्ञा करायची की मला मरायची भीती, आजारी पडायची भीती, मलाच आता काहीतरी होणार आहे याची भीती. Jesus said, your very hairs on your head are numbered. अरे येशू म्हटलेले तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहेत, तुम्ही विसरला का काय? Matthew 10:30. मत्तई 10:30 मध्ये लिहिले ना बेटा. Not one single strand can be removed without God knowledge and permission. तुझ्या डोक्यावरचा एक केस सुद्धा देवाच्या परवानगी शिवाय खाली पडणार किंवा गळणार नाहीये. Jesus said, not one sparrow shall fall from the tree without my Father's येशू will. म्हणाले माझ्या देवबापाच्या इच्छेशिवाय एकही चिमणी झाडावरनं खाली पडणार नाही. You tell the Lord, I am more valuable than many sparrows. तर सध्याला तुम्ही प्रभूला सांगा अनेक चिमण्यांपेक्षा मोल माझं जास्त आहे, तर तू मला सांभाळ प्रभू. So keep on saying, I असं refuse to सगळं fear. बोलत राहा की मी भीतीला विरोध करत आहे. I command every terror of the night to leave me in मी Jesus' मी name. भीतीला थारा देणार नाही. रात्रीच्या पिडेला, मरीला, भयाला मी आज्ञा करतो की मला सोडून जा. Praise God. आमेन. Second point, दुसरा मुद्दा, keep the commandment of the Lord. देवाच्या आज्ञा पाळा. Do you know that the only way to keep yourself healthy and receive healing is through God's word? तुम्हाला माहितीये स्वतःला आरोग्यवान ठेवणं किंवा स्वतःसाठी आरोग्य मिळवणं
हे फक्त आपण देवाच्या शब्दावरती जगूनच करू शकतो, माहित आहे ना? Because the God's word is full with healing from cover to cover. कारण देवाचा शब्द पानापासून पानापर्यंत आरोग्याने भरलेला आहे. God said in Exodus 15:26, निर्गमाचा 15वा अध्याय त्यातल्या 26व्या वचनामध्ये देवच बोललाय, if you listen to me diligently तुम्ही जर तत्परतेनं माझं ऐकलं, and listen to my commandments and obey them, माझ्या आज्ञा ऐकल्या, माझ्या आज्ञा जर तुम्ही पाळल्या, I will put none of these diseases that I have brought upon Egypt. तर मिस्र देशावर जे काही रोग मी आणलेले आहेत ते मी तुमच्यावर आणणार नाही, For I am the Lord that healeth thee. कारण मी तुला आरोग्य देणारा देव आहे असं देव बोललेला आहे. This was a life-saving guarantee to the children of Israel. म्हणजे इस्रायली लोकांना जीवन वाचवण्यासाठी दिलेला हा एक विसार किंवा खात्री होती देवाकडनं. And this promise was so strong and effective आणि हे वचन इतकं बलवान व प्रभावशाली होतं that many years later, की अनेक वर्षांपश्चात म्हणजे नंतर David said it दावीद बोलला. in Psalm 105:37. स्तोत्र 105 आणि त्यातल्या 37व्या वचनामध्ये दावीद बोलला, He brought them forth also with silver and gold, and there was not one feeble person among their tribes. की त्याने सोनं चांदी या सकट त्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्या कुळांमध्ये एकही अशक्त व कमकुवत नव्हता. Did you see how David was reading what was written in Exodus 15? म्हणजे निर्गमाच्या 15व्या अध्यायामध्ये जे लिहिलेलं होतं ते दावीद कसं बघा वाचत होता. He was claiming all those promises. 105:37 म्हणजे ही सगळी वचनं तो क्लेम करत होता की त्यांना सोन्या रूपासहित बाहेर काढून आणले, त्यांच्या वंशांमध्ये कोणीही दुर्बळ नव्हता. He was reading that scripture verse. म्हणजे हे शास्त्रवचन जे आहे स्तोत्रसंहिता 105:37 तो वाचत होता. That's how he was kept away from sickness and disease and early death. आणि अशा पद्धतीनं तो आजार, रोगराई, ठरलेल्या वेळे अगोदरचं मरण या सगळ्या गोष्टींपासून अशा पद्धतीनं तर तो वंचित You राहिला. also have to look at the cross and say he was wounded for my transgression. तर तुम्ही पण वधस्तंभाकडे आता या वेळेला बघायचं आणि म्हणायचं की माझ्या अपराधांसाठी प्रभू येशू घायाळ झाले, By his stripes I am healed. येशूंना बसलेल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालेले आहे. And God will take care of you during this pandemic. आणि या महामारीमध्ये देव जरूर तुम्हाला सांभाळेल, Because he said कारण देवच बोललाय. in Isaiah 1:18, यशाचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 18व्या if वचनामध्ये you are willing and obedient, you shall eat the good of the land. तुम्ही इच्छुक आणि आज्ञा पालनात राहिलात तर देशातलं चांगलं फळ खाल. Be obedient. तर आज्ञाधारकपणा तुम्ही जरा बाळगा There is something called the obedience of faith. आणि एक विश्वासाचं आज्ञापालन जे असतं ना ते करा. When God says do this, do that. जर देव म्हणतोय की हे करा तर करायचं. Do not rationalize or analyze things. आणि देव जेव्हा काहीतरी म्हणतो त्याला तिथे डोकी चालवायची नसतात, तर्क वितर्क नाही, पण असं कसं असं कुठं होते. Just देव believe. बोलतोय ना त्यात डोकी नाही चालवायची, फक्त विश्वास ठेवायचा कारण देव बोललाय. People go on searching for the history of their sickness पण and लोक history काय of the करतात, pandemic. जो काय आजार त्यांना झाला असेल समजा किंवा ही जी काही महामारी आलेली आहे समजा, बसतात नेटवर, बसतात गुगलवर जातात, मग सगळ्याचा सर्च काढतात. And today people know आणि आज लोकांना माहिती आहे how this virus starts. हा व्हायरस कसा सुरू होतो. Little cold, थोडं सर्दी, little cough. थोडं Oh, खोकला. so little cough also they think, yes, I have got this म्हणजे virus. थोडा खोकला जरी आला तरी त्यांना असं वाटतं की हा व्हायरस माझ्यामध्ये घुसला. Because they study the history of this virus. कारण या व्हायरसचा इतिहास त्यांनी सर्च केलाय ना, शोधलाय की हा कुठून आला, हा कसा आला, हा दिसतो कसा, हा करतो काय. But they don't know the history of what Jesus said. अरे पण येशूंचा इतिहास माहित नाही तुम्हा लोकांना. येशू काय काय बोलून गेले. If you get to the history of the virus, it will reduce the effectiveness of the power of God upon your life. व्हायरसच्या इतिहासामध्ये सर्च करून तुम्ही एवढे घुसला तर येशू ख्रिस्तांचा जो इतिहास आहे खरा खुरा, तो तुमच्या जीवनावरती पाहिजे तसा प्रभाव करणार नाही रे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. गोष्टी साध्या सरळ आणि सोप्या आहेत, त्याचा गुंता करू नका. Amen. Third point. 3 Keep away from doubt. शंकेपासून जरा लांब राहा. शंका, संदेह. Because doubt is negative faith. कारण शंका म्हणजे परत नकारात्मक विश्वास. This also is a cruel and destructive power. आणि शंका सुद्धा एक भयानक आणि क्रूर सामर्थ्य आहे बरं का. When there is trouble, one who doubts blames God always. आणि त्रास असताना जो कोणी माणूस शंका घेतो तो देवालाच दोष देत असतो, आणि शंका घेतल्या की होणाऱ्या गोष्टी होत नाहीत. Even when there is a blessing, a doubter will fear whether it would last. आणि आशीर्वाद असताना सुद्धा आशीर्वाद आहे तिथे, पण त्या परिस्थितीत सुद्धा शंका घेणारा शंकाच घेतो की नाही पण हे असं आहे का, खरोखर आहे का, Will it last? नाही हे टिकेल का.
Even when the reports show that it is negative of the virus, he will fear whether the report is right. अरे रिपोर्ट आलेला आहे, तुला हा व्हायरस लागलेला नाहीये, तुझा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, तरी पण शंका नाही, पण तरी पण असला तर अरे पण रिपोर्ट म्हणतो ना नाहीये. So he will go to the second place and third place to find out. मग दुसऱ्या दवाखाना, तिसऱ्या लॅब मध्ये सगळीकडे शोधायला जाणार Why? की तुम्ही पण तपासा, तुम्ही तपासा. कशाला? Because he wants one lab to say he is positive. कारण की त्याची इच्छाच अशी आहे, त्याची मनोकामनाच ही आहे की एका लॅबनी तरी असं मला सांगावं की तू पॉझिटिव्ह आहेस. And then he will say, you are right. आणि मग तो म्हणणार, बघितलं ही लॅब ना सगळ्यात चांगली आहे. Right now, doubt will always put you backward in your तर life. आत्ताला ना शंका आणि संदेह तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मागच्या बाजूला घेऊन जाणार आहे. These are the times never to doubt. या आत्ताच्या काळामध्ये तर अजिबात शंका घ्यायच्या नाहीत प्रभूंवर. And don't doubt God, don't doubt His word. देवावर आणि देवाच्या शब्दावर सध्याच्या काळात तर अजिबात शंका घ्यायच्या नाहीत. Start acting in faith over doubt. आणि विश्वासाने कृती करायला लागायची, शंकेनं नाही. Bible says faith without works is dead, बायबल म्हणतं की कृत्यांशिवायचा विश्वास मेल्यातच जमा आहे. which means that you must act on the word of God. याचा अर्थ देवाचा शब्द जे काही सांगत आहे तसं आपण करायचं. Do what God asks you to do. आणि देव तुला जे करायला सांगतोय ते करायचं. Your faith must be expressed in action. आणि तुझा जो विश्वास आहे, तू म्हणतो नाही माझा विश्वास आहे, तो थोडासा तुझ्या कृत्यांमध्ये झळकला पाहिजे, दिसला पाहिजे. You do your part, let God do His part. तू तुझं काम पूर्ण कर, तुझी भूमिका तू पूर्ण कर आणि साकार, देव देवाचं काम करेल. Many times people want to play God. अनेक वेळा मात्र लोकांनाच देव बनायची इच्छा असते Some play the devil's आणि role. काही लोकांना सैतान बनायची इच्छा असते Some play the dead man's role. आणि काही लोकांना मेलेल्या माणसाची भूमिका साकारायला आवडते. Say, you have to play your positive role. तर असं नको ना, आपण आपली सकारात्मक भूमिका साकारायची, आपल्याला सकारात्मक रोल दिलेला आहे And you do your part. आणि आपण आपलं काम करायचं, Let God do His part. बाकी देवाला देवाचं काम करू दे. Amen. आमेन. You know, it was Noah that built the ark, नोआनी तारू बांधलं, माहित आहे ना. but it was God that saved them. पण देवाने त्यांना वाचवलं, त्या तारूमध्ये देवाने त्यांना तारलं. Hey, if he hadn't built the ark, God wouldn't save him. आणि नोआने जर तारू बांधलाच नसता तर देवाने त्यांना वाचवलंच नसतं, It was- तारलंच नसतं. It was Moses that stretched out the rod. आणि मोशेने काठी अशी केली Then God divided the waters. आणि मग ती काठी पुढे केल्या पश्चात देवाने पाणी दुभंगलं. It was Joshua and his people who went round the walls of Jericho. यहोशू आणि यहोशुआची माणसं यरीहोच्या भिंती सभोवताली फिरली, But it was God who pulled down the Jericho wall. पण भिंत पाडली कोणी? देवानी. Say, it was Elisha who smote the waters, अलिशाने पाण्यावर मारलं and the Jordan water divided. आणि यार्देन नदीचं पाणी पण दुभंगलं. It was Elisha who put the stick in the water, अलिशाने पाण्यामध्ये काठी घातली and God made the iron to swim on the water. आणि देवाने लोखंड पाण्यावर तरंगू लावलं. It was Naaman who dipped into the water 7 times, नामान 7 वेळा पाण्यात बुडला and it was God who healed आणि him. देवाने त्याला बरं केलं. म्हणजे ह्यांची कामं केली आणि देवाने देवाचं काम So केलं. you do your part. तसं तुम्ही तुमचं काम करा Let God do His part. आणि देवाला देवाचं काम करू द्या. Even- डोक्याला हात मारून टेन्शन नका घेऊ. Even while you are listening to my message now, आता सुद्धा तुम्ही माझा संदेश ऐकत असताना you listen to the word by faith, विश्वासाने देवाचा शब्द ऐका expecting something to happen, आणि आशा अपेक्षा ठेवून की नाही देव आपल्यासाठी काहीतरी करणार and God will do it. आणि देव करेल. But if you are listening to the word expecting nothing to happen, then nothing will पण happen. देवाचं वचन ऐकताना सुद्धा ढेपाळल्यासारखे बसून नाही असं कुठे होतं का, नाहीच होणार आहे असं करत बसलात तर मग होणारच नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. 4th point, 4 personal hygiene. वैयक्तिक स्वच्छता. It's very important. वैयक्तिक स्वच्छता सध्याच्या काळात अतिशय महत्वाची आणि गरजेची आहे. Many times when you go out also, come back, throw away your clothes, put it for washing. अनेक वेळेला बाहेर गेल्यानंतर आपण आतमध्ये आलो, घरात परत आलो तर ते कपडे काढा, स्ट्रेट अवे धुवायला टाका. You have used your handkerchief, don't keep it for days, just throw it for washing. खिशातला रुमाल वापरताय, आपण किती दिवस वापरताय, तो लगेच धुवायला टाका. You know the sanitizers that we use today, आज जे सॅनिटायझर आपण वापरतो ना, I remember, मला आठवतं I mean, most of the people had not heard about it in म्हणजे India. जास्तीत जास्त लोकांनी तर सॅनिटायझर हे नावच कधी भारतात ऐकलेलं नव्हतं. I remember 30 to 35 years back, पण मला आठवतं जवळपास 35 वर्षांपूर्वी when my wife's sisters, they used to come from US, जेव्हा माझ्या बायकोच्या बहिणी अमेरिकेहून यायच्या, they would come with sanitizer bottles. त्यांच्या पर्समध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या असायच्या And then we would ask, what is this? आणि आम्ही विचारायचो कौतुकाने की ही छोटी बाटली काय आहे. I mean, it was such a new thing for us. नवीनच ना आम्हाला हे सगळं.
they used to say, this is a sanitizer मग we त्या always म्हणायच्या, use. हे सॅनिटायझर आहे, हात स्वच्छ करायला आम्ही वापरतो, जेवायच्या अगोदर म्हणा किंवा आणि काही केलं, कुठे हात लावले तर लगेच आम्ही हे लावतो. But we came to know just 1.5 years back. आपल्याला 1.5 वर्षापूर्वी कळलं सॅनिटायझर म्हणजे काय. So this virus has taught us some sanitization also. तर या व्हायरसने आपल्याला काही शुद्धता, स्वच्छता, सॅनिटायझिंग हे प्रकार पण शिकवले ना. Even today the villagers know what is a आज sanitizer. अगदी भारतातल्या खेड्यापाड्यात पण कळलेलं आहे त्या खेड्यातल्या लोकांना की सॅनिटायझर लगा. Amen. Some people say, why should you apply that? I live by faith. काही लोक म्हणतात नाही सॅनिटायझर वगैरे कशाला लावायचं, मी विश्वासाने जगतो. I mean, you are stretching your faith too long, मग विश्वास फारच खेचताय असं नाही का वाटत? too far, even beyond the word of God. म्हणजे अगदी देवाच्या शब्दा पलीकडे विश्वास खेचताय तुम्ही. Then you have to apply it everywhere. मग असं जर असेल तर तो विश्वास सगळीकडे वापरायचा, मग कशासाठीच काहीच करायचं नाही. Because one person told me, I don't use कारण sanitizer. एक व्यक्ती मला म्हणाला I की don't नाही use, I मी won't नाही use. सॅनिटायझर वगैरे मी नाही वापरत, Because, I have faith. कारण माझा विश्वास आहे. Then have faith for other things मग also. बाकीच्या गोष्टींसाठी पण विश्वास ठेवा ना. Don't eat food. मग जेवू पण नका. By faith, God will put it in your stomach. विश्वासाने देवच तुमचं पोट भरू दे. मग जेवता कशाला? I mean, there are so many areas there. म्हणजे तसं म्हणायला केलं तर खूप काय हो. मग You should not go to work. God will supply all your needs. मग नोकरीलाही जायचं नाही, देव घर बसल्या तुझ्या सगळ्या गरजा भागवेल, असं नाही होत ना. You need to know where to apply faith and where you should not. तुझं तुला कळलं पाहिजे बेटा, विश्वास कुठे वापरायचा असतो आणि कुठे नसतो. So there is a foolish talk by some overexcited faith preachers. तर काही मूर्खासारखी बोलणी सध्याला आहेत की जी फारच आवेशाने भरलेल्या अशा उपदेशकांकडूनच येत आहे. I mean, you take care of yourself. तर Say, तसं नको, स्वतःला सांभाळा ना. even Smith Wigglesworth used to say to his Smith people who Wigglesworth. used to come to his house, स्मिथ विगल्सवर्थ सुद्धा त्यांच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांना म्हणायचे, cover yourself. स्वतःला नीट कव्हर करा, Because it was winter time. कारण तिथे गारठा खूप ना, थंडी खूप असायची. Cover yourself, button मग yourself up. म्हणायचे असे उघडे वगैरे राहू नका रे, जरा व्यवस्थित कपडे घाला, उबदार कपडे घाला, Because कारण this body is not yours. हे शरीर तुझं नाहीये. You are just a steward of this body. या शरीराचा तू एक कारभारी म्हणजे नोकर आहेस. Jesus has bought this body with a येशूने हे price. शरीर रक्त सांडून विकत घेतलंय, ते शरीर सांभाळ, And take care of it. शरीर सांभाळ. A man of faith is saying that. विश्वासाचा माणूस स्मिथ विगल्सवर्थ सारखा असं म्हणतो. Amen. म्हणजे आपण कोण? Some people say, I don't want to use mask also. पण तरी काही लोक ना, मैं नहीं मास्क पहनेगा, फिर मत पहनो. Some people say, I don't take vaccine also. काही लोक म्हणतात वॅक्सिन मैं नहीं लेगा, मी नाही घेणार. So many people have died. किती लोक मेलेत, काय अंदाज? हा, खूप लोक मेले बेटा. I mean, not taking vaccine, I mean, whom you are going to show? वॅक्सिन न घेऊन तू कुणाला काय सिद्ध करायला What are you चाललाय? going to prove? हा, काय पुराव्या सकट सिद्ध करायला चाललाय आणि कुणाला, I mean, what for? कशाला? There are even Christians and believers and pastors also. काही ख्रिश्चन लोक, Suffering. बिलीवर लोक, काही पाळक वर्ग, अहो किती लोक त्रासात आहेत. Take it. If the government says take it, सरकार म्हणतंय ना वॅक्सिन घ्या, तर घ्या ना. amen, nothing wrong in it. त्यात काय चुकीचं आहे? One person said, no, there is some chimpanzee, something is in it, so if I take it, I'll become एक like व्यक्ती a म्हटला, chimpanzee. एक व्यक्ती म्हणाला नाही त्या वॅक्सिन मधनं ते चिंपांझी माकडाचं काहीतरी आपल्यामध्ये घालतात, तर ते घेतलं ना वॅक्सिन तर आपण पण त्या माकडासारखे बनू. Okay, even if you become a chimpanzee, no problem. Your spirit is saved, you will go to heaven. मी तर म्हणतो झाला Finally. समजा ते वॅक्सिन घेऊन तू माकड, ठीक आहे ना, चालतंय, तुझा आत्मा स्वर्गात जाणार आहे ना. I- म्हणजे अगदीच तुमच्या म्हणण्यानुरूप जर आपण गेलो तर मी म्हणतो चल झाले तुम्ही चिंपांझी माकड ते घेतल्यानंतर तरी चालतंय, आत्मा स्वर्गातच जाणार आहे. Nothing of that sort happens. तर असं काही नाहीये रे, I असं mean, काही you होत take नाही. polio dose, you take so many हा, things. बाकीच्या लशी बरोबर घेतल्या ना तुम्ही, Say- पोलिओची And- लस आहे आणि कितीतरी लस आहेत. Even when once Kenneth Hagin fell down, broke his arm, he went to the hospital. एकदा केनेथ हेगन परमेश्वराचे महान सेवक खाली पडले, त्यांचं हाड तुटलं, तर गेले डॉक्टरांकडे And then Jesus visited him in the hospital. आणि येशू हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला आले. And Jesus said, आणि येशू म्हणाले त्यांना, according to medical reports, I mean, the doctors have told you, your arm will be healed in 1 month, but I say to you, in 15 days you will be well. मेडिकल रिपोर्ट किंवा डॉक्टर तुला असं म्हणतात की तुझा हात तुटलाय, तो महिनाभर बरा व्हायला महिनाभर जाईल, पण मी तुला म्हणतो की तू लवकर बरा होणार आहेस. And he became well early. आणि लवकर बरे झाले ते. हॉस्पिटलमध्ये ते सुद्धा येशू त्यांना भेटायला गेले. Jesus never said anything to him going against
and saying that you shouldn't have gone to the hospital. येशू काही त्यांना असं म्हटले नाहीत केनेथ हेगन यांना की नाही तू दवाखान्यात आलाच कशाला, आपण बिलीवर आहे, आपण दवाखान्यात यायचंच नसतं, असं काही प्रीचिंग येशूंनी दवाखान्यात केलं नाही When त्यांना. you go out in public, wear the mask. अरे तुम्हाला माहितीये ना, तुम्ही लोकांमध्ये वावर करायला बाहेर पडत आहात, मास्क घाला ना, Isn't it? हे की नाही, I mean, पटतंय का नाही? Bible says love your neighbors. बायबल म्हणतं शेजाऱ्यांवर प्रीती करा, At least for others do it. मग कमीत कमी दुसऱ्यांसाठी तरी घालणार आहे बाबा. शेजाऱ्यांवर प्रीती करा आज्ञा आहे ना. कशी करशील प्रीती? स्वतःच्या नाकाला मास्क बांधून त्यांच्यावरचं प्रेम दाखव बरं चल. People make politics of everything. पण लोक सगळ्याच राजकारण करतात हो. Amen. आमेन. Even if you are not convinced by the science of it, at least wear it for others. दुसऱ्यांसाठी तरी घाला की हो. तुम्हाला जरी स्वतःला ते पटलेलं नसेल, नाही नाही असं नाही तसं नाही होत नाही, दुसऱ्यांसाठी घाल ना बेटा. And Paul says in Romans 14, honor the weak. आणि रोम करा 14वा अध्याय, पॉल म्हटलाय ना अशक्तांचा मान कर. There's nothing wrong. काय चुकीचं आहे त्यात? When we had gathering in the church, I used to tell everyone, wear the mask. जेव्हा आपल्याला मध्ये थोडीशी सूट होती आणि चर्चमध्ये थोडी माणसं येऊ लागलेली होती, तेव्हा मी म्हणायचो ना स्वतःहून सगळ्यांना मास्क घाला. Amen. Some people think that mask avoiders are reckless and see themselves stronger and brave. आणि काही लोकांना मात्र असं वाटतं की नाही, मास्क न घालणारे फार धाडसी आहेत आणि बलवान आहेत, And the mask wearers are cowards and fearful. आणि मास्क घालणारे सगळे बिलियर भित्रट आहेत, मग किती घाबरले, मग मास्क घालून फिरतात सगळीकडे. So some who want to wear the mask also remove it when they see others not wearing the mask. बाकीच्या बिलियर लोकांचं असं बघून जो बिलियर बिचारा प्रामाणिकतेनं मास्क घालतो तोही काढतो आणि म्हणतो नाही नाही हो व्हायचा बोलते ना. किसी का कुछ I'm not a सुना नहीं, coward. See, I'm also bold like नाही you. मी पण भित्रट नाही, मी पण तुमच्यासारखा धाडसी आहे, मग दाखवायला ह्यानी मास्क काढला. See? So then you have two groups. मग झाले का दोन गट? Those who wear masks, एक घालणारे मास्क, they tell the fellows who wear masks, ते न घालणाऱ्यांना सांगतात ए मास्क घाल. you're not wearing mask? तू मास्क नाही घातला? Yes, I'm not wearing mask. हो मी नाही I have घातला. faith in the Lord. विश्वास आहे माझा येशूवर. You are a coward. तू भित्रट आहेस? And then that fellow says, महा म्हणतो no, that is not faith. That is arrogance. अरे तो विश्वास नाही, तो उद्धटपणा आहे. Lord says, welcome all the weak ones. प्रभू काय म्हणतो? अशक्तांचं स्वागत करा. Paul says in Romans 14:1, welcome the weak ones. तुम्ही पहा ना रोम करा 14वा अध्याय पहिलं वचन, पॉल म्हटलं अशक्तांचं स्वागत करा. In verse 22, he says it. आणि 22व्या वचनामध्ये तो म्हणाला What you believe about these things should be kept between you and God. या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही जो काही विश्वास ठेवता तो तुमच्यात आणि देवात ठेवा फक्त. Don't pressurize the weak ones. अशक्तांवरती दबाव टाकू नका की तू असं कर रे, तू तसं कर, तू मास्क घालू नको, तू सॅनिटायझर लावू नको. तुझा जो विश्वास आहे तो तुझ्यात आणि देवात ठेव. अशक्तांवर बळजबऱ्या करू नका. You know, most of these people, they text me if some people have died. तुम्हाला माहितीये बरेच लोक मला टेक्स्ट करतात जर समजा कोणाचं निधन झालंय, And then when I asked them, did they take the vaccine? They said they hadn't taken. आणि जर मी विचारपूस केली की वॅक्सिन वगैरे घेतलं होतं का यांनी, तर नाही घेतलं. Because some so-called prophet had said. कारण कोणतरी नामधारी संदेश ते म्हटले की वॅक्सिन नाही घ्यायचं. See, some people may have faith, some may not. आता काहींचा विश्वास दांडगा असेल, काहींचा नसेल, आपल्याला काय माहिती आहे. I mean, Paul says we have to flow with the weak. पॉल म्हणतो आपण अशक्तांबरोबर व्हायचं. Welcome the weak, he says. अशक्तांचं स्वागत करायचं. रोमकरास 1:28-14 तुम्ही हे सर्व वाचा. What if somebody dies कोणी जर वारलं तर मग listening to you? तुझं ऐकून हे सगळं जर कुणाचं निधन झालं तर मग Will you give back his life? तू काय त्याचा प्राण परत आणू शकतोस? I mean, these are things we need to be. या गोष्टींवरती आपण विचार केला पाहिजे बेटा. And even if you are sick, immediately take medical help. आणि जरी आपण आजारी पडलो, काही असं कळलं तर मेडिकल हेल्प घ्या ना, विचारपूस करा डॉक्टरांना And pray also. आणि प्रार्थनाही करा, दोन्ही करा. Amen. Dr. Sunil John is helping so many of आपले our एल्डर आहेत डॉक्टर patients. सुनील जॉन, किती साऱ्या लोकांना मदत करतायत माहितीये. Even Paul told Timothy, take a little wine for the many infirmities of your stomach. आता पॉल पण तिमोथीला वचनामध्ये म्हटलेला आहे, तुझ्या पोटाच्या अनेक विकारांसाठी थोडासा द्राक्षारस वाईन घे. Now, praise God, I'm not telling my people to take little alcohol. आता देवाला धन्यवाद की मी काही माझ्या लोकांना थोडीशी दारू पी वगैरे असं काही सांगत नाही. Amen. We are just saying take care of yourself. स्वतःला सांभाळ एवढंच सांगतोय. Amen. आमेन. Fifth point. 5वा मुद्दा, Bind the strong man. त्या बलवान सैतानाला हकलून लावा, बांधा.
if you are experiencing more depression or anxiety than usual, जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त डिप्रेशन आणि निराशता वगैरे जाणवत असेल, see, concern is one thing, पहा थोडीफार काळजी वेगळी बाब, but if you are entering into depression, पण नैराश्यातच जर त्यातनं आपण गेलो you should not sit just like that. तर डिप्रेशन वगैरे मध्ये आपण असं नाही बसायचं. Take authority. अधिकार घ्यायचा Bind the strong man in आणि त्या Jesus' name. सैतानाला हकलून बांधून फेकून द्यायचं. Remember that you are not alone in your struggle. आणि लक्षात ठेवायचं की या माझ्या सगळ्या संघर्षात मी एकटी नाहीये. Jesus is with you. येशू आपल्या बरोबर आहेत. Jesus is with us. येशू आपल्या बरोबर आहेत. आपण या सगळ्यातनं एकटे जात नाहीये. David said, दावीद बोलला, God is my refuge and my strength, a very present help in times of देव trouble. माझं आश्रयस्थान आणि माझी शक्ती आणि माझ्या संकटांमध्ये माझी तात्कालिक मदत So आहे. anytime fear and anxiety trouble you, bind the strong तर man. कधी तुम्हाला जर निराशता वाटली आणि काही भीती वाटायला लागली तर लगेच सैतानाला बांधून हकलून लावायचं की सोड मला. Jesus said, whatever you shall bind on earth shall be bound in heaven. येशू म्हणालेत ना, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल Whatever you shall loosen shall be loosed in आणि heaven. जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. Sixth point, 6वा मुद्दा, take your burdens to the Lord. तुमची ओझी प्रभूकडे न्या. Take your burdens to the Lord. तुमची ओझी प्रभूकडे न्या. Any concern, too small also, if it is bothering you, काही काळजी म्हणजे लहानशी काळजी पण तुला जर सारखी सतवते, turn it to the Lord in prayer. प्रभूच्या पायी प्रार्थनेत टाकून द्यायचं की देवप्पा ही गोष्ट सारखी मला सतवत आहे, आज मी तुझ्या हातात सोपवते. Keep no burden 1 minute upon yourself, एकही ओझं स्वतःवर 1 मिनिटं म्हणून ठेवायचं नाही. because worry never robs tomorrow of its sorrow. कारण की काळजी काही उद्याचं दुःख चोरते असं नाही, It removes strength of today. तर काळजी आजची ताकदच आपल्यातली काढून घेऊन टाकते. Amen. आमेन. That's why keep this anxiety at the Lord's feet. म्हणून हा तणाव जो आहे, दडपण जी आहे, काळजी जी आहे ती प्रभूच्या चरणी सोडायची. Bible says, cast all your cares upon Jesus because he cares for बायबल us. म्हणतं ना की तुमच्या सर्व काळज्या प्रभू येशूंच्या चरणी सोडा कारण प्रभू तुमची काळजी घेतात. Seventh point, 7 confess positively. सकारात्मक बोला, Keep on saying the right things. योग्य गोष्टी बोला रे. Paul says पॉल म्हणाला in Romans 10, 9 and 10, रोमकरास 10, 9 आणि 10. if you confess with your mouth and believe in your heart, you shall be saved. रोमकरास 10, 9 आणि 10. तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील तर तू तारला जाशील. So keep on confessing. तर बोलत राहा, No plague shall come near my dwelling. वचन बोलत राहा की एकही पीडा माझ्या वस्तीस्थानाजवळ येणार नाही. By his stripes त्याला जे फटके बसले we were healed. त्यातून आम्हाला आरोग्य मिळालेले आहे. See, Isaiah 50 this says we were healed. यशा 53 मिळालेले आहे, मिळणार आहे, मिळतंय नव्हे, मिळालेलं आहे. Past tense. भूतकाळ मिळालं कधीच, Because it was a settled case. कारण की सेटल्ड प्रकरण आहे हे. आता सेटल होणार आहे असं नाही, सेटल्ड झालेलं आहे. And Bible says in Proverbs 4, आणि नीतिसूत्र 4था अध्याय बायबल म्हणतं 20 to 22, नीतिसूत्र 4, 20 ते 22. my son, attend to my words, incline your ears unto its sayings, for they are life unto those that find them, and health to their flesh. नीतिसूत्र 4, 20 ते 22. माझ्या मुला माझ्या शब्दांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, ती तुझ्या डोळ्यांपुढून दूर न जावोत, ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव, कारण ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहेत आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य आहे. Amen. Amen. Last point, शेवटचा मुद्दा, time management. वेळ जरा नीट मॅनेज करा, सांभाळा, हाताळा. Maintain your routine. म्हणजे तुमचं जे काही रुटीन आहे, रोजची दिनचर्या जरा नीट मेंटेन ठेवा. If you are stuck at home, समजा तुम्ही घरीच आत अडकलेले try to stick to your regular routine. तर तुमची रोजची दिनचर्या पाळा, I mean, write it down. लिहून घ्या. Because these are days when you cannot go out. कारण हे अलीकडचे दिवस असे आहेत की आपल्याला बाहेर जाता येत नाही. And many times, मग अनेक वेळेला those flying birds who always like to fly out, ज्या लोकांना नेहमीच बाहेर उडायला आवडत होतं असे जे कोणी असतात ना, they feel like my coco in the cage. त्यांना मग माझ्या घरचा तो कोको आहे ना पक्षी, त्याच्यासारखं पिंजऱ्यात अडकल्यासारखं होतं की काही जाणही नाही हो रहा. What will I do the whole day? आता मी दिवसभर काय करू? Stick to your regular routine. Write it down. What you want to do, what you will do the whole day. दिनचर्या लिहून ठेवा की आज आता दिवसभर मी घरी आहे तर काय काय करणार आहे. सकाळी असं असं, दुपारी Yes. असं असं, संध्याकाळी असं असं आणि रात्री असं असं. Sleep in time. वेळेत झोपा. I mean, school time, sleeping time, शाळेची वेळ, ऑनलाईन शाळांची वेळ पाळा, झोपायची वेळ पाळा. meal time.
जेवणाची वेळ पाळा. work schedule time. काम जर तुमचं ऑनलाईन आहे, वर्क फ्रॉम होम आहे, ती वेळ पाळा. This can help you maintain a sense of normalcy in your life. आणि मग त्यामुळे काय होईल की तुमचं जीवन असं नॉर्मलच असल्यासारखं तुम्हाला वाटेल, तुम्हाला असा बदल Yes. झालाय वाटणार नाही. Have a daily routine. आणि एक रोजची दिनचर्या पाळा, त्याच्यात थोडासा व्यायाम म्हणा, चालणं म्हणा, So- हे सगळं घ्या त्यात. This hour, this thing I'll do. The next वेळेला- hour, this thing I will do. यावेळेला हे करीन, त्यावेळेला ते करीन. So you'll be looking forward to every hour. म्हणजे काय होतं की प्रत्येक तासाकडे तुम्ही त्या हेतूनं बघत राहाल की आता आपण हे करायचं. Yes. So try to make a plan to do all the things you used to be doing. तर रोज अशी काहीतरी रुटीन ठेवा की आज आता मी ही कामं उरकणार आहे, घरची कामं म्हणा किंवा काय जे असेल ते. Time management is the best way not to feel bored. वेळ मॅनेज करायची नीट, वेळ नीट हाताळायची. म्हणजे मग काय होतं, सध्या घरी असताना आपल्याला बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही, डिप्रेशन येणार नाही, Yes. उदास होणार नाही. If you master this, जर ह्याच्यावर ही जी कला आहे त्याच्यावर जर तुम्ही प्रभुत्व घेतलं then you will never suffer from depression. तर तुम्हाला नैराश्य कधीच, डिप्रेशन कधीच येणार नाही. Amen. आमेन. I know time management is not easy for many आणि people मला माहिती आहे अर्थातच अनेक लोकांना वेळ कशी हाताळायची हे काही सोपं नाही. because it requires self-discipline कारण त्याच्यामध्ये स्वतःला शिस्त फार लावावी लागते and even application. आणि शिस्त लावून ती पाळावी पण लागते. Amen. Amen. And if you are able to do it, तर तुम्हाला जर करता आलं you have won. तर तुम्ही जिंकलात म्हणायचं. Amen. Amen. Otherwise, you will be just brooding and sitting in one corner, not knowing what to do. नाही तर मग घरामध्ये एका कोपऱ्यात असेच तुम्ही बसून राहाल डोक्याला हात मारून आणि तुम्हाला काही कळणारच नाही अभी क्या करेंगे क्या करेंगे क्या करने का. Say, write it down, put it on some in one place on the wall. आणि कोणीतरी भिंतीवरती चिठ्ठी लावून ठेवा की आज मी असं 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 करायचं ठरवलंय. Say, every morning I'll get up this morning, रोज सकाळी मी एवढ्या वाजता उठणार आहे. and you get up at that मग morning उठायचं time. त्यावेळेला. And then I will pray for so and so hours मग or एवढ्या whatever. एवढ्या वेळ मी प्रार्थना करणार आहे. And then I will read the Bible मग मी एवढा वेळ बायबल वाचणार आहे. and then do some physical exercise. मग थोडंसं शारीरिक कसरत करणार आहे, चालणं म्हणा का काही वर्कआउट म्हणा. Some people don't do exercise at all. काही लोक अजिबातच काही कसरत वगैरे करत नाही. तो Don't do it for yourself, at least do it because your body belongs to the Lord. स्वतःसाठी करू नका, पण तुमचं शरीर प्रभूच्या मालकीचं आहे म्हणून तरी करावं. Like, somebody has given you something to take care. कोणीतरी तुला काहीतरी सांभाळायला दिलंय तर ते सांभाळा ना. देवाने आपल्याला हे शरीर सांभाळायला दिलंय तर सांभाळा. So take care and do some. In my society, I see माझ्या सोसायटीमध्ये मी पाहतो ना, last year गेल्या वर्षी everyone was walking. लॉकडाऊन जेव्हा लागला सगळे जण चालायला बाहेर. Now during the second thing that happened, now nobody is walking. आता दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये या वर्षी मी बघतोय की फारसं कोणी चालतच नाही. And before this virus could strike, आणि हा व्हायरस येण्या अगोदर तर none of them were walking. कोणीच चालत नव्हतं. I mean, none of them were doing exercise. आणि कोणीच काही शारीरिक कसरत वगैरे करत नव्हतं. And suddenly, अचानक they just awakened to this new thing. मग हा व्हायरस आला. मग या सगळ्या नवीन गोष्टीला ते जागृत झाले की नाही Oh, नाही there असा is मी no करणार cure नाही. now. There is only one thing to do. ना. Have exercise. आता या व्हायरसला काही उपायच नाहीये. तर आता रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी लागेल, इम्युनिटी वाढवावी लागेल, त्यासाठी कसरत करावी लागेल. मग आता करा. So multivitamins. मग and then- मल्टीव्हिटॅमिन काय आणि हे काय आणि ते, म्हणजे डोंगराला आता आग लागली, आता पळा पळा पळा. Amen. But if you had been doing it from beginning, पण जर आधीपासूनच आपण जर हे सगळं करत आलो असतो, God would have taken care of you. देवाने आपल्याला सांभाळलं असतं ना. Amen. आमेन. Yes, Bible says physical exercise profiteth little, but that अर्थातच. little at least take it. अर्थातच मला माहितीये ते वचन बरं का, की शारीरिक कसरतीतून कमी लाभ होतो असं वचन म्हणतं. पण कमी लाभ होतो खरा ना. कमी जरी होतो पण होतो ना. Say, start doing it. तर तो कमी लाभ तरी घ्या ना करायला सुरुवात. I was doing it from the age of 15. मी तर 15 वर्षाचा होतो त्यावेळेपासून शारीरिक कसरत करतो मी. See, it's not something new for me now. मला काही नवीन नाही हे सगळे प्रकार, चालणं काय का कसरत काय. And that will help you. Or त्यातनं immunity. मदत होईल तुम्हाला. रोग प्रतिकारक शक्ती तुझीच वाढेल. I'm not saying it may not happen to you if you do exercise. आणि मी असं काही म्हणत नाहीये हे सगळं सांगताना की तुझं कसरत केली आणि वर्कआउट केलं तर तुला हा आजार होणारच नाही But असं मी you म्हणत have नाही. better chances to पण avoid it. एक संधी चांगली निर्माण होते की त्यातनं आपण हे सगळं टाळू शकतो, कारण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. So if you have your timings, तर जरा वेळा तुम्ही सगळ्या नीट वाटा, you will not be bored. म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. So if you finish one work, you know you
you are looking forward to another आणि work. मग एक काम संपलं की तुम्हाला कळेल हा मी आता हे काम आहे, आता हे दुसरं काम आहे. Oh, this is my leisure time. Okay, this 1, 2, 3 hours leisure time. आणि ही वेळ आता 2-3 तासाची मी ठरवलंच होतं की मी आराम करणार And so आहे. in that leisure time, chat, text, or call up your friends. मग त्या 2-3 तासामध्ये पाहिजे तर थोडं चॅटिंग करा का फोनवरती मित्रांशी बोला वगैरे. त्या 2-3 तासात ते ठीक आहे. Catch up some old time friends. का काही जुन्या मित्रांशी गप्पा मारा, सोशल मीडियावर तेव्हा बसा. Amen. असं म्हणजे वेळ वाटा. So the combination of meditation on the word and all these things will help you तर to see देवाच्या the day शब्दावर through. मनन करणं आणि त्या सकट या बाकीच्याही सगळ्या गोष्टी करून तुम्हाला स्वतःला मदत मिळेल. So you will be out of this stress and all these anxiety and illnesses. मग हा सगळा ताण तणाव टेन्शन दडपण जे येत आहे आणि आजारपण जी येत आहेत त्यातनं तुम्ही वंचित राहाल. I mean, reconnect with your old friends. तुमच्या जुन्या मित्रांशी थोडा संपर्क Maybe you साधा. didn't meet them and talk to them or your relatives. Just असतील call them ना up. असे काही जुने मित्र किंवा काही नातेवाईक की ज्यांच्याशी तुम्ही कितीतरी दिवसांपासून काही संपर्क साधलेला नाही, त्यांच्याशी संपर्क साधा. One person told me, Pastor, एक व्यक्ती मला म्हणाला, पास्टर the other day I was sitting with my family आता माझ्या परिवाराबरोबर मी बसलेलो and we were chalking out our vacation after this lockdown is lifted up. आणि आम्ही तयारी करत होतो, ठरवत होतो की लॉकडाऊन उठलं की आपण कसं सुट्टीला And जायचं. there was so much excitement in the house. आणि एवढा आनंद घरात आला. Praise God. देवाला धन्यवाद. You need to do something to build up that excitement in the असं house. करायचं ना, तो घरामध्ये तो आनंद मेंटेन्ड राहायला आणि वाढायला असंच काहीतरी करायचं. I talk with my wife sometimes. मी कधी कधी माझ्या बायकोशी बोलत असतो. When this lockdown will be lifted up, which restaurants we will go? हा लॉकडाऊन संपला की आपण कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊया. And suddenly my daughter Sandra comes running, very excited. मग अचानक सँड्रा पण धावत येते एकदम आनंदी. Daddy, we didn't go to this place. डॅडी या रेस्टॉरंटला आपण गेलो नाही. Okay, write it down. This is the first place we will मग go. लिहून ठेव, लॉकडाऊन उठलं हॉटेल उघडली की त्या रेस्टॉरंटला आपण पहिलं जेवायला And जाऊ. which is the second one? मग दुसरं कुठलं, दुसरं Say. इथे जाऊ. असं सगळं So करायचं. you have to bring that joy, that excitement in the house once again. म्हणजे तो आनंद जो आहे, ज्या आनंदावरती सध्याला विरजण लागलेला आहे, तो आनंद आपणच परत आणायचा बेटा. Sometimes the husband can go in the kitchen, कधी कधी नवरे स्वयंपाकघरात जाऊ शकतात prepare some surprise food. आणि नवऱ्यांनी स्वयंपाक करायचा त्या दिवशी काहीतरी काय आहे त्यात. Sometimes surprise is really surprise आणि असं because it may not आश्चर्य- be according to our taste, but okay. आणि असं आश्चर्यचकित करून सोडायचं, जरी आपल्या चवीनुरूप नसलं तरी पण ठीक आहे ना. Say the wives should try some new dish कधी one day, बायकांनी काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करा. आता आहे वेळ तर वापरा ना. or just gather together one evening or every evening and have praise and worship. नाही तर एकत्र जमा घरामध्येच आणि दोघं चौघं असे आणि स्तुती करा, आराधना करा. I mean, some of the young girls, काही तरुण मुली, they can get rid of all their unused beauty stuff and all that. काही तरुण मुलींनी आपापले Go to ड्रेसिंग your ड्रॉवर्स जे dressing आहेत drawers. ते थोडेसे साफ करा. वो बहुत दिनों से वो सारा ऐसे ही पड़ा है. Yes, all your nail polish dried up, 10 of उसको them, throw धूल it लगी away, है, वो whatever. नेल पॉलिश सूख गया है, निकाल और फेंक. उतना तो कर. Some old skin cares, bottles and all that, just throw it काही away. क्रीम वर्षोनवर्ष Which घेऊन has been ठेवलेले there from वापरलेच ancient नाही. of days. अरे त्याची एक्सपायरी झाली, त्याला आता काढून लाव. अशी कामं करा काही आवराआवरीची. Mothers can go, I mean, run through the old clothes. काही माता कपड्यांचा कारभार हातात घेऊ शकतात की And काय old- घरामध्ये जुने कपडे आहेत, उगीचे पडलेले आहेत, Or old items, का काही जुनी अडगळ पडलेली आहे, सगळं साठवून ठेवलंय, if they are no longer used, त्याचं काही कामाचं नाहीये. just try to remove it, accumulate it, put it in a box, give it to some needy तर ते people. काढा, जमा करा, कुठे एका बॉक्स मध्ये गोळा करून गरजवंतूंना देऊन टाका. Clothes also, if you want to donate it, donate to some people. जास्तीचे कपडे आहेत ते काढा, कोणाला देऊन टाकायचे. या वेळेमध्ये गरजा पण खूप आहेत, देऊन टाका. And remember one thing, this lockdown is not forever. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लॉकडाऊन कायमचं नाही बरं का. Good times are coming. चांगले दिवस येत आहेत. Amen. देवाला Good times धन्यवाद. are coming. चांगले दिवस येत आहेत बेटा. And anticipated by faith, आणि विश्वासाने त्याची वाट पहा ना. expected by faith, देवाकडनं अपेक्षा ठेवा विश्वासानं. stay positive. सकारात्मक राहा. Amen. आमेन. Buy something new clothes and keep it ready. Oh, when the lockdown is lifted up, I will wear this. काहीतरी नवीन Whatever. कपडे घेऊन ठेवा सोय असेल तर. कारण की ऑनलाईन तर सगळं चालूच आहे. आणि मग ठरवा की आता लॉकडाऊन उठलं ना का मग मी हे घालणार आहे. And some of the young boys and girls, they should rummage through their cupboards and see and put it all in perfect order. आणि काही तरुण मुला मुलींनी तर आपले वॉर्डरोब उघडा ती कपाट, ते असे कोंबून ठेवलेले सगळे कपडे काढा बरं बाहेर, त्याच्या नीट घड्या घाला आणि नीट करा ते कपाट. Amen. आमेन. Be wise. जरा सुज्ञ राहा. Bible says use this time in a wise way. बायबल म्हणतं ही वेळ सुज्ञतेनं, हुशारीनं, शहाणपणानं ही वेळ वापरा. Amen. आमेन. Again, परत
what kind of people you are conversing with is very important. कुठल्या पद्धतीच्या लोकांशी अलीकडे तुम्ही गप्पा मारताय हो लॉकडाऊन मध्ये, हे पण महत्वाचं आहे. Because you know, in every speech there is an emotion. कारण प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक गप्पांमध्ये भावना गुंतलेल्या असतात. And emotions sometimes are contagious. आणि कधी कधी भावना म्हणजे संसर्गजन्य रोग आहे. And so what kind of emotions they are sending out to you तर कुठल्या पद्धतीच्या भावना ते तुमच्यापर्यंत बोलून पोहोचवत आहेत, will build your life or destroy your life. त्यातनं तुझं जीवन वाढेल नाही तर नाश होईल. Because some people, कारण काही लोक they will be just talking to you all negative about अशाच virus. गप्पा मारत राहणार व्हायरसच्या नकारात्मक सगळ्या. And sometimes they are more dangerous than the virus which is contagious, we आणि say. कधी कधी कोरोना व्हायरस पेक्षा हे नकारात्मक लोक जास्त डेंजर आहेत. You will die with their contagious emotional talks than through the literal virus. त्यांच्या त्या संसर्गजन्य भावनात्मक गप्पांमधनं तुम्हाला तो आजार आणि मरण लवकर येऊ शकतं कोरोना व्हायरस पेक्षा जास्त. I mean, these days everyone, second person wants to be a prophet. काय या अलीकडच्या दिवसांमध्ये तर दर दुसऱ्या माणसाला काय तो प्रॉफिट, thus says the Lord is speaking to me. And they will all give you prophecies. आणि सगळे भविष्यवाण्या करतायत, सगळे प्रॉफेसी देतात. These days all kinds of medicines will be given to you. आणि अलीकडच्या दिवसात सगळ्या पद्धतीची औषधं पण तुम्हाला दिली जाणार. Every medicine will be directed to only to that virus. आणि प्रत्येक औषध त्या व्हायरसच्या दिशेनंच येणार. कोण म्हणतं हे खा, कोण म्हणतं ते खा, कोण म्हणतं ते खा. Go through the Facebook. Everybody has suggestions for you. तुम्ही सोशल मीडिया उघडा ना, फेसबुक म्हणा, इन्स्टा म्हणा, सगळ्यांकडे सल्ले आहेत, सगळ्यांना सांगायसारखे. Amen. आमेन. So you need to know whom to listen to, whom not to तर listen to. सध्याला तुम्हाला कळलं पाहिजे बरं का की कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही. Because from the past 1 year I am seeing many have become doctors and nurses and medical practitioners. कारण गेल्या 1 वर्षापासून मी Without बघतोय, certificate. नाही ती माणसं सर्टिफिकेट शिवाय डॉक्टर झाली, नर्स झाल्या आणि सल्ले देत राहिले. And many new prophets have come on the आणि scene. अनेक नवीन नवीन संदेष्टे पण आले. They will all tell you what you should do, what you should not do. सगळे आपल्यालाच सांगणार आणि काय करायचं काय करायचं नाही. You need to know whose advice you take. तर तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे कुणाचे सल्ले घ्यायचे असतात, कुणाचे नसतात. सध्याला जरी आपण ऐकावे जनाचे तरी करावे प्रभूचे अशी पॉलिसी ठेवा. And turn to the people who are a blessing to you. आणि जी माणसं तुझ्यासाठी आशीर्वाद आहेत ना त्या माणसांकडे जा. Yes. Talk with those people who are sensible in the word of God. आणि जी माणसं देवाच्या शब्दामध्ये जरा सेन्सिबल आहेत त्यांच्याशी बोला. And moreover, आणि त्याहून जास्त don't only be thinking about yourself. फक्त स्वतःचाच विचार करत बसू नका की मी 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 मी. Find some people with whom you will share something. शोधून काढा ना थोडी माणसं अशी जी योग्य की आणि- ज्यांच्याशी तुम्हाला बोलता And येईल. these times people need encouragement. आणि अलीकडच्या दिवसांमध्ये तर लोकांना काही नकोय, प्रोत्साहन हवंय, They need prayers. लोकांना प्रार्थना हव्या आहेत, They need your help. लोकांना तुमची मदत हवी आहे. I mean, these times it's very easy to be caught up with one's own fears. आता अलीकडच्या दिवसांमध्ये स्वतःच्याच भीतीत अडकून राहणं फार सोपं आहे बेटा. And so everyone is found struggling. आणि प्रत्येक जण म्हणून तर हातपाय मारताना, संघर्ष करताना, डोकेफोड करतानाच दिसतोय. But as believers, we should rise up to this occasion. पण आपण बिलीवर आहे ना, तर बिलीवर या नात्याने आपण या सध्याच्या परिस्थितीमध्ये वर उठायचं And give hope to the people. आणि लोकांना आपण आशा द्यायची. हो, Say, if anybody phones you up, कोणी जर तुम्हाला फोन केला talk to them about the hope that we have in Christ तर Jesus. त्यांच्याशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याकडे काय आशा आहे ते त्यांना सांगा. Don't let only coronavirus dominate your conversation. आणि फक्त करोना 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 हेच तुमच्या गप्पांमध्ये नको. Say, have a laugh at home and smile at home and joy at home. थोडं घरामध्ये आनंद, हर्ष, हास्य असू दे. Say, and I'm really sorry also for those families who have lost their precious ones due to this virus. आणि अर्थातच ज्या परिवारांमध्ये ज्यांनी कुणा ना कोणाला निधन पावताना पाहिलेलं आहे, त्यांचे आप्तजन गेलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांसाठीच माझं हृदय जातं Yes. बरं का. But be little wise. पण मी काय म्हणतो, दुःख तो होत आहे पण थोडं सुज्ञ राहा. Like if somebody is gone to be with the Lord, की समजा कोणी प्रभूकडे राहायला गेले don't call all your relatives there. तर तेव्हा मग the त्यावेळेला funeral. संपूर्ण सगळ्या गणगोताला, नातेवाईकांना त्या मैतीमध्ये आत्ता या काळात नका ना बोलवू. I understand the emotions. म्हणजे भावना मी समजू शकतो की तो काळ कसा आहे. But पण God forbid, if somebody has that virus, the whole family will be affected. Then instead of one death, there will be many. ते गणगोत गोळा केलं त्या मैतीवरती आणि देव न करो त्यांच्यात एखाद्यामध्ये करोना असला
तर सगळ्यांना त्याचा संसर्ग होईल ना, ते नको ना. मग एक माहितीच्या ऐवजी अनेक माहिती होऊ शकतात रे. I heard it, that's why I'm saying it. हे सगळं मी ऐकू नये म्हणून मी सांगतोय. This happened with one family. एका परिवारात हे घडलेलं आहे That person went to be with the Lord. आणि त्यांच्या घरात एक व्यक्ती प्रभूकडे निघून गेले All the relatives were called home. आणि सगळे नातेवाईक घरी आले. And those relatives came from far and wide. म्हणजे अगदी लांबून लांबून वगैरे सगळे आले And one person was having आणि virus. त्यातल्या एकाला होता हा This व्हायरस. whole family now is suffering. त्याच्या पायी आता संपूर्ण घराला लागला तो Be व्हायरस. little wise. म्हणजे झाला का त्रास, तर थोडस बुद्धी वापरा ना. I know faith has its place. मला माहितीये विश्वासाची आपली एक जागा आहे, But all don't have that kind of faith. पण सगळ्यांमध्ये त्या पद्धतीचा विश्वास नाही राहणार. जसा Some of तुझा us can विश्वास, have faith. आपल्यातल्या काहींचा विश्वास तसा असू शकतो पण सगळ्यांचा नसतो ना. So understand these things. तर या गोष्टी सध्याला, या सगळ्या नाजूक गोष्टी जरा नीट समजून Control your घ्या. emotions. स्वतःच्या भावनांवर जरा ताबा ठेव. And if only a family gather together and do the funeral, it is always आणि safe for दोन चार you. माणसांनी एकत्र जमून सध्याला ती मयत केली तर तुमच्यासाठीच ते हिताचं आहे. And be strong in the Lord. प्रभूत खंबीर राहा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Pray in tongues. अन्य भाषेत प्रार्थना Take करा. care of yourself. स्वतःला सांभाळा. I'm praying for you all. सगळ्यांसाठी मी तर प्रार्थना करतच आहे. Many people are sending texts from so many places. I'm getting आणि it. अनेक लोक मला आता व्हॉट्सअप वरती टेक्स्ट पाठवतायत. And I'm getting it from my pastors, my leaders, my आणि माझे zonals. पास्टर्स, लीडर्स, झोनल्स सगळेच माझ्याशी संपर्क ठेवतात. I'm keeping you all in prayer. सगळेजण तुम्ही माझ्या प्रार्थनेत आहात. But be strong in the Lord पण प्रभू स्ट्रॉंग राहा, and in the power of His might. त्याच्या बळामध्ये स्ट्रॉंग राहा. And we will sail through this pandemic. आणि हे 8 मुद्दे दिलेले पाळा. या महामारीतनं आपण जाणार आहोत पार. Follow all these 8 rules that सगळे I have 8 given you. नियम मुद्दे जे आता मी बोललो ते पाळायचा प्रयत्न करा. We will all come out of it, आपण येऊ या सगळ्यातनं बाहेर सगळेजण. and blessings will follow आणि us. आशीर्वाद सुद्धा आपल्या मागे लागतील. हलगर्जीपणा करू नका. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित I'm करो. going to pray for you, but first we will have the breaking of bread. प्रार्थना मी करणार आहे सगळ्यांसाठी, पण त्याच्या अगोदर प्रभू भोजन आपण घेऊया. Yes. तर तुम्ही पण घरामध्ये भाकर किंवा ज्यूस जे तयार करून ठेवलंय ते सगळं आता पुढे आणून ठेवा. Yes, just place it before yourself. जो काही ब्रेड किंवा भाकर किंवा ज्यूस घेतलंय तुम्ही ते सगळं पुढे आणून ठेवा आता प्रत्येकाने आपापल्या घरात. This is not a norm, ही पद्धत नाहीये, it's just an exception पण आता पर्याय नाहीये म्हणून करतोय. because there is no other way out. पर्यायच राहिलेला नाही सध्याला लॉकडाऊन मध्ये म्हणून करतोय. That's why I am ministering it. म्हणून मी आता इथून सेवा देतोय तुम्हाला. You just follow it. तुम्ही ही सेवा घ्या आणि तसं करा. So are you all ready? तयार आहात सगळेजण? ऑनलाईन बघणारे Have you brought things before you? आणलं का सगळं पुढे ठेवलं का? ज्यूस आणि मग चपाती किंवा ब्रेड. It's a very great privilege God has given to the church. अहो देवाने फार मोठं सौभाग्य प्रभू भोजनाद्वारे चर्चला दिलंय. Besides your vaccination, besides what points I gave म्हणजे you, जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगितले किंवा वॅक्सिन सांगितलं त्याच्याही व्यतिरिक्त this can be the 9th point. Then. हा 9वा मुद्दा असू शकतो आरोग्य प्राप्त करून घ्यायचा, ज्याचं नाव आहे प्रभू भोजन. Praise God. देवाला धन्यवाद. So I believe you are ready. माझा विश्वास आहे की तुम्ही सगळे तयार असाल, तर मी सुरुवात करतो आता. Praise God. The whole family is seated, I believe. सगळेजण एकत्र बसा. अंतरांतरावर सगळेजण बसा. पूर्ण परिवार जे कोणी एकत्र पाहतायत सगळे एकत्र बसा. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, took bread. 1 Corinth 11:23 मी वाचतोय. And when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in remembrance of me." कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Now, let there be a very solemn atmosphere in your place wherever you are having this breaking आता of bread. जिथे कुठे आपापल्या घरांमध्ये तुम्ही हे प्रभूभोजन घेताय, एक भक्तिमान वातावरण तयार करा. Because I don't want anything bad to happen to you, because if we don't take it in a worthy manner, if just people are giggling and laughing and doing things, it will be bad for you. कारण टिंगल मस्ती मजा वगैरे ह्या वेळेला आता नको, कारण की
अयोग्य रीतीनं जर आपण हे प्रभुभोजन घेतलं तर मग त्यातनं त्याचा परिणाम काय होऊ शकतो तुम्हाला ठाऊक आहे. आणि माझी इच्छा नाही असं काही व्हावं. Because Paul says, पॉल म्हटलाय, don't you have your homes to do all these things? घरं नाहीत का रे तुम्हाला हे सगळं करायला? But in the church, पण let चर्च it be मध्ये solemn. भक्तिमान रीतीनं हे करा. So now this home of yours has become a church. आता तुमचं घरच तुमच्यासाठी चर्च झालं. So maintain that decorum. तर भक्तिमानपणा तिथे असू दे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you आम्ही तुझे आभार मानतो for this opportunity that you have given us. ही संधी तू आम्हाला जी दिली त्याबद्दल. That all the members of Vineyard Workers Church, they are gathered together, Lord, today. की विनियार्ड वर्कर्स चर्चचे सगळे मेंबर्स ऑनलाईन एकत्र जमलेत And we are all having this bread. आणि आम्ही सर्वजण ही भाकर घेत आहोत. It's a great joy for me to फार conduct this मोठा ordinance. आनंद आहे की आज मी ऑनलाईन हे प्रभू भोजन करत आहे. Thank you for this new technology, Lord. धन्यवाद या नवीन टेक्नॉलॉजीसाठी. आज तुला धन्यवाद देतो. Everyone is going to partake of this bread. प्रत्येक जण आता या भाकरीतून सेवन करेल. I pray, Lord, मी प्रार्थना करतो प्रभू, as we will partake of this bread, जसे ही भाकर आम्ही सेवन करू, let your healing power enter everyone's body. तुझं आरोग्याचं सामर्थ्य प्रत्येकाच्या शरीरात जाऊ दे Let it stay there in them as a immunity booster आणि प्रत्येकाच्या शरीरात हे आरोग्याचं सामर्थ्य रोग प्रतिकारक शक्ती बनून राहू दे and also a cure आणि एक उपाय म्हणून राहू दे and also a strength. आणि एक ताकद म्हणून राहू दे. Lord, you said प्रभू तू बोललास there are 3 blessings that will come to us. 3 आशीर्वाद यातनं आम्हाला येतील. One is एक, good health, चांगली तब्येत, healing, आरोग्य, long life. दीर्घायुष्य. And these 3 are of utmost importance these days. आणि या तिन्ही गोष्टी सध्याला फार महत्वाच्या आहेत And so, आम्हाला. Lord, तर प्रभू we bless you for this. आम्ही यासाठी तुला आशीर्वादित करतो. Thank you for dying for us on the cross. धन्यवाद की तू आमच्यासाठी वधस्तंभावर मरण Thank you, पावलास. by your stripes we are healed. धन्यवाद तुला जे फटके बसले त्यातनं आम्हाला आरोग्य मिळालं. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. So we are going to have it now. आता इथे आम्ही घेत आहोत. All those hundreds and thousands who are watching us, सगळे शेकडो हजारो जे आम्हाला पाहतायत, just break that bread and give it to all the family members or whoever is around you. कोणीतरी पुढाकार घ्या आणि अशी भाकर मोडून जे सगळे बसलेले आहेत त्यांना वाटा Just give it to them and we will eat it together. आणि एकत्र आपण ती सेवन करूया. As they put forth their hand before you, give it to them, the elder of the house, the father or the mother, conduct this. कोणीतरी घर प्रमुख पुढाकार घेणारं कोणीतरी उठा आणि त्यांनी भाकर अशी मोडून प्रत्येकाच्या हातात द्या. Let not the children do it. मुलांना नका करू देऊ हे. Only the elders should do it from the लहान home. मुलांना हे करू देऊ नका. वडीलधारी लोकांनी करा. And secondly, only those who know the Lord should do it. आणि दुसरी बाब, ज्यांना प्रभू येशू ठाऊक आहेत त्यांनीच घ्या. And only those who know the Lord should be given. आणि ज्यांना प्रभू येशू माहित आहेत त्यांनाच तुम्ही द्या. Keep these things in mind. हे प्लीज मनात ठेवा. हा, So are you ready now? तयार आहात? Shall we all eat it together? आता हे सेवन करूया सगळेजण एकत्र By faith? विश्वासाने. Amen. आमेन. Lord, प्रभू, I thank you, Lord, मी तुझे आभार मानतो. for your body that was broken for us. तुझं शरीर जे आमच्यासाठी मोडलं त्याबद्दल तुला धन्यवाद. By your stripes we are healed. आणि जे फटके तुला बसले त्यातून आम्ही बरे झालो. Right now, आता या वेळेला all those who have connected to us at this time, सगळेजण जे ऑनलाईन आम्हाला पाहतायत, Master, I pray, देव बाप्पा मी प्रार्थना करतो, let your healing power flow into their whole being. तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या संपूर्ण शरीरात जाऊ. In Jesus' name, येशूच्या नावात. let it work like an antibody. आणि एक लस कसं काम करते तसं काम करू. Let it work like a medicine. औषध कसं काम करतं तसं काम करू. Let it work as a booster for them. आणि त्यांच्यासाठी एक शक्ती देणारी गोष्ट बनू दे. Let them be healed, Lord. आरोग्यवान कर त्यांना. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा.
The power of Jesus is entering you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यात जात आहे, Strength is flowing in you. शक्ती तुमच्यात वाहत आहे. Those who are sick, the Lord is healing you. जे आजारी आहेत त्यांना प्रभू आरोग्य देत आहे. Those who are weak, strength is coming in you. जे अशक्त आहेत त्यांच्या शक्ती येत आहे. Those who are feeling that they will die soon, they will live a long life. ज्यांना असं वाटायला लागलं होतं की मी लवकर मरणार आहे त्यांना दीर्घायुष्य मिळालंय. Thank you, Father. धन्यवाद देवप्पा. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes." त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. Thank you, Lord, धन्यवाद दे बापा. for this cup. या पेल्यासाठी धन्यवाद. Thank you for the blood that was shed for us on the cross of Calvary. जे रक्त काल्वरीच्या वधस्तंभावर आमच्यासाठी सांडलं गेलं त्याबद्दल तुला धन्यवाद. Lord, we know प्रभू आम्हाला ठाऊक आहे millions of people have died करोडो लोक मरण पावले and their blood has been drunk by this earth. आणि त्यांचं रक्त या भूमीनं पिऊन घेतलं. But पण only the blood of Jesus, फक्त येशूंचं रक्त, the royal blood, शाही रक्त, was not drunk by this earth. ते या भूमीनी नाही पिऊन घेतलं. Every drop was taken to the heavenly sanctuary. तर येशूंच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वर्गीय निवास मंडपात नेण्यात आला It has been kept like as a witness for the whole world and the devil. आणि संपूर्ण जगाला व सैतानाला साक्ष म्हणून तिथे ठेवण्यात आला. That whenever we sin की जेव्हा केव्हा आमच्याकडनं पाप होतं and we confess our sins, आणि ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या पापांची कबुली करून पश्चाताप करतो the blood of Jesus washes us of all our त्या त्या sins. वेळेला येशूचं रक्त आमच्या सगळ्या पापांना धुवून काढतं. And this blood, आणि हे रक्त, through this blood we overcome many things. या रक्ताद्वारे अनेक गोष्टींवर आम्ही मात करतो. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Lord, you said to Cain, प्रभू तू कायनाला the म्हणालास blood of Abel is crying from the earth हबेलाचं रक्त पृथ्वीवरनं ओरडतंय, for justice. न्याय मागतंय, न्याय. But today, पण आज your blood never called out for justice. तुझं रक्त न्याय मागत नाही, But your blood, तर तुझं रक्त it proclaims peace for us. शांती घोषित करतं आम्हाला. Thank you, Father. धन्यवाद देव. Thank you, Jesus. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Now drink that whatever juice you have in your cup and आता- give it to your family members. तुमच्या पेल्यात तुम्ही जे काही ज्यूस घेतलं असेल ते स्वतः प्या आणि तुमच्या परिवाराला पण द्या. Thank you, Lord. Thank you, Jesus. I hope you all drank. You have taken. माझी अशी आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी घेतलं असेल. Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा. Lord, your word says प्रभू तुझं वचन म्हणतं in 1 Corinthians 11:30, 1 करिंथ 11वा अध्याय 30व वचन, people have not taken in a worthy manner. लोकांनी योग्य रीतीनं हे घेतलं नाही That's why म्हणून 3 things have happened. 3 गोष्टी घडल्या. Many are weak, अनेक जण अशक्त झाले, many are sick, अनेक रोगी झाले and many die. आणि अनेक वारले. But we all have taken it in a worthy पण आम्ही manner. सर्वांनी मात्र योग्य रीतीनं प्रभू भोजन घेतलंय. And so the weakness has been replaced with strength. तर आता अशक्तपणाची जागा शक्तीने घेतली, Sickness has been replaced with health. आजाराची जागा आरोग्याने घेतली And death has been replaced with life. आणि मरणाची जागा जीवनानं घेतली. I claim all these 3 blessings for my people in Jesus' हे name. 3 आशीर्वाद माझ्या लोकांसाठी येशूच्या नावात मी मागतो. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद. Death be halted in the name of Jesus. मरण येशूच्या नावात थांबू दे. Sickness be halted in the name of Jesus. आजार आणि रोगराई येशूच्या नावात थांबू दे. Weakness be halted in the name of Jesus. अशक्तपणा येशूच्या नावात जागच्या जागी हे 3 थांबू दे. Amen and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Now you don't need to worry. आता काळजी करू नका. Take care of yourself. स्वतःला सांभाळा. Jesus is with you. येशू तुमच्या बरोबर आहेत. Very soon खूप लवकर we will come out of it all. या सगळ्यातनं आपण बाहेर पडू. And don't forget about tomorrow's word. आणि उद्याचं वचन पण विसरू नका ऐकायला. Every week listen to the word. दर आठवड्याला एक तर 3 दिवस वचन ऐका. That will keep you going. त्यातूनच तुम्ही पुढे जात राहाल. Nothing else can be as powerful as the word of God. बाकी देवाच्या शब्दा इतपत बाकी काहीच सामर्थ्यवान नाहीये. Because that is the ultimate hope. अल्टिमेट एकच पर्याय आहे, देव देवाचं वचन. Praise God. God bless you. देवाला धन्यवाद. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.